आणि बातमी आहे नागपुरातून। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सगळ्यात जास्त नाट्य रंगलं होतं ते नागपुरात। आम्हाला हाच उमेदवार हवा, उमेदवारानं अर्ज मागे घेऊ नये म्हणून कार्यकर्ते इतके आक्रमक झाले की त्या उमेदवारानं अर्ज मागे घ्यायला जाऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी त्यांना घरातच कोंडलं। कार्यकर्त्यांनी भाजपचे उमेदवार किसन गावंडे यांना त्यांच्या घरातच कोंडून ठेवलं। मला अर्ज मागे घ्यायला जाऊ द्या अशी विनंती गावंडे खिडकीतून करत होते, पण काही केल्या कार्यकर्ते मात्र कुलूप उघडायला तयार नव्हते। आपण पाहूयात पुढे काय घडलं। अर्ज माघारीचा नागपुरात हाय व्होल्टेज ड्रामा। अर्ज मागे घेऊ नये म्हणून कार्यकर्त्यांचा दबाव। भाजपच्या उमेदवाराला कार्यकर्त्यांनी कुलूप लावून घरात कोंडलं। नागपूरमधल्या हजारी पहाड भागातला हा हाय व्होल्टेज ड्रामा। प्रभाग क्रमांक 13 मधून अपक्ष उमेदवार किसन गावंडे यांना भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरातच कोंडून ठेवलं। या प्रभागात भाजपनं विजय होले यांना उमेदवारी दिली, मात्र ते प्रभागाबाहेरचे आहेत असा भाजप कार्यकर्त्यांचा आक्षेप होता। याच प्रभागातून भाजपच्या किसन गावंडे यांनीही अर्ज भरला होता। भाजप कार्यकर्त्यांचा किसन गावंडेंना पाठिंबा आहे, त्यामुळे गावंडेंनी अर्ज मागे घ्यायला जाऊ नये यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच गावंडेंच्या घराबाहेर फिल्डिंग लावली होती। जसजशी कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली तसतसं वातावरणही तापू लागलं। भाजप गावंडेंना अर्ज मागे घ्यायला लावणार असा अंदाज येताच कार्यकर्त्यांनी गावंडे यांना चक्क त्यांच्या घरातच कोंडलं। गावंडे घराबाहेर पडू नयेत म्हणून कार्यकर्त्यांनी गावंडेंच्या घराला चक्क बाहेरून कुलूप लावलं। किसन गावंडे खिडकीमधूनच कार्यकर्त्यांशी बोलत होते। मला जाऊ द्या, अर्ज मागे घेऊ द्या असं गावंडेंचं म्हणणं होतं। माझी कार्यकर्त्यांना एकच विनंती आहे की पक्षसृष्टीचा निर्णय मान्य करावा आणि मला बाहेर जाऊ द्यावं, बाहेर पडू द्यावं, जेणेकरून पक्षसृष्टीचा निर्णय मान्य करावा लागणार आहे। बरं, इथे कुलूप जे लावलं आहे, कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे तुम्ही बाहेर पडून उमेदवारी अर्ज मागे घेऊ नका। नाही, असं आहे की आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ही मागणी, ते पण कार्यकर्ते आपलेच आहे ज्यांना उमेदवारी मिळाली, त्यांनी पण 25 वर्ष कामं केलेली आहेत, ते काही बाहेरनं आलेले व्यक्तीनं महत्त्व नाही आहे, आपलेच कार्यकर्ते आहेत। मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की असं करू नका। भाजप कार्यकर्ते किसन गावंडेंचं म्हणणं ऐकून घ्यायला तयारच नव्हते। कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं हा दरवाजा उघडेल तो 3 नंतरच। हे 3च्या नंतर, दार 3च्या नंतर उघडणार। माझ्या म्हणण्यातून काय, बीजेपीने सर्वे केला ना, सर्वे केल्या की नाही, सर्वेमध्ये सर्वांसमोर आले ना, मग तुम्ही यांना बी फॉर्म दिल्या, तो मागे असून तर तुम्ही पुन्हा त्याला का रिपीट केलं, त्याला काय रिपीट केलं। दुसरी गोष्ट, आज हजारीबाग बिसवणपुरी काय दाब्याचा भाग, आज 9 ते 10 वर्ष होऊन राहिले, एकही उमेदवार इथून देत नाहीये। हे म्हटलं चाललंय कन्हैया कटारे या व्यक्तीच्या म्हणण्यावरूनच भाऊंचं नाव वापस घ्यायला लावून राहिले। हे कन्हैया कटारेंचं इथं एवढा हस्तक्षेप का बरं? कोण्या कारणास्तव जेव्हा 3 तिकीटा तुम्ही तुमच्या प्रभागात दिलेले आहे, 1 तिकीट आमच्या प्रभागात द्यायला काय हरकत होती? 1997 पासून आमच्या इथे उमेदवारी नाही मिळालेली आहे, आम्ही का तसेच वंचित राहायचं? जर यावेळी भाऊंना तिकीट नाही दिला गेली तर इथून वोटिंग होणार नाही, आम्ही सगळे लोक वोटिंगवर बॅन करू। बीजेपीच्या विरोधात तर करणार नाही, पण आम्ही वोटिंगच नाही करणार। हजारी पहाड भागातलं वातावरण तापतंय हे लक्षात आल्यावर भाजप आमदार परिणय फुके तातडीनं तिथं पोहोचले। पक्षाने विजयला इथनं उमेदवारी देण्याचं निश्चित केलेलं आहे। पक्षाने किसन भाऊंलाही या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि मला 100% खात्री आहे की किसन भाऊ हे पक्षाचा आदेश पालन करतील। ते अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता, मागच्या 30-40 वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या संघटनेत ते काम करत आहे आणि त्यांना भारतीय जनता पार्टीचं कामकाज कसं चालतं, भारतीय जनता पार्टीमध्येचा आदेश पालन करावंच लागतं हे त्यांना माहीत आहे आणि 100% ते भारतीय जनता पार्टीचा वरिष्ठांचा आदेश ते मागे घ्या। भाजप कार्यकर्त्यांनी परिणय फुकेंना अडवलं, घेरलं। कार्यकर्ते फुकेंनाही घरात जाऊ देत नव्हते। अखेर कसेबसे परिणय फुके गावंडेंच्या घरात पोहोचले आणि आतमध्ये चर्चा सुरू झाली। तोपर्यंत बाहेर गावंडेंची आई रडत होती, म्हणत होती माझ्या मुलानं अर्ज मागे घ्यायला नको, तर त्यांची मुलगी म्हणत होती पक्ष सांगेल ते करू। कोणी कोणाच्या भरोशावर अवलंबून त्यांना तिकीट मिळालं नाही तर तिकीट मिळाले ना मागे घ्यायला सांगतायत। मांग नाही घेतली माझ्या मुलांना, मांग नाही, माझ्या मुलाची मांग नाही आली पाहिजे। आम्ही मरून गेलो 5 वर्षामध्ये, आमची आवड राहिली का आमच्या मुलासाठी? मग
आमच्या देखतो तरी आमचा मुलगा नगरसेवक बनला पाहिजे. मला त्याची काही खात्री नाही आहे, पण आतापर्यंत जो पक्षाने निर्णय दिलेला आहे आणि मला जो माहिती आहे की त्यांना अर्ज वापस घ्यायचा आहे आणि आम्ही पक्षाच्या निर्णयाशी 100% सहमत आहोत. आमचं त्याच्यावर काहीच म्हणणं नाही आहे. ते इथनं जर नॉमिनेशन वापस घ्यायला जात असतील तरीही आम्ही त्यांचं समर्थनच करतोय. अखेर फुके आणि गावंडेंची घरामध्ये अर्धा तास चर्चा झाली. परिणय फुके मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन आले होते. शेवटी कार्यकर्त्यांनी गावंडेंच्या घराला लावलेलं कुलूप उघडलं. किसन गावंडे आणि परिणय फुके बाहेर आले. गावंडे म्हणाले, पक्षाचा आदर करतो, कदाचित स्वीकृत नगरसेवक म्हणून घेतील. नाही असं सांगितलं नाही, शक्य आहे. माझं काय म्हणणं आहे, कसं मिळेल नाही कुठल्याही कसं मिळेल तुम्ही जर अर्ज वापस घेतला तर? माझं काय म्हणणं आहे, पक्ष नेतृत्व ठरवेल. होऊ शकतं की ते स्वीकृत नगरसेवक देतील. या भागावर अन्याय होणार नाही हे नक्की. नाही मिळालेलं नाही पण देतील असं मला तरी वाटते, आणि या भागावर अन्याय होणार नाही हे नक्की. अखेर एवढा सगळा हाय व्होल्टेज ड्रामा झाल्यानंतर किसन गावंडेंनी अर्ज मागे घेतला. गावंडेंनी अर्ज मागे घेतला तर मतदानच करणार नाही असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला होता. आता त्याचा फटका बसणार का हे 16 जानेवारीलाच कळणार आहे. प्रवीण मुधळकर, NDTV मराठी, नागपूर.